स्वागत आहे होळी निमित्त बकरा चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये फायनलचे दिवस आहे आणि फायनलची मॅच आहे। आज शेवटचा दिवस आहे। आजचा दिवस तुम्हाला एन्जॉय करायला भेटेल। उद्यापासून या मैदानामध्ये पुढच्या शनिवार रविवार पासून शांतता असेल आणि आजच यायचं पुढच्या शनिवार रविवार तुम्हाला या मैदानामध्ये अगदी शांतता बघायला भेटेल। आमचे सन्माननीय आदरणीय पैलवान समीरभाई डिगे साहेब, पहिला चेंडू यावेळी मात्र इनसाइड आउट अतुलच्या हातामध्ये। अतुल होतोय बाद। फायनलची मॅच अतुल चाललाय माघारी। साहेब देखील या स्पर्धेला जोडलेत। अगदी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ते पाहतात। अतुलसाठी प्राइज पुकारलं होतं मात्र तोपर्यंत अतुलने जागा सोडल्या। संघ कुठलाही जिंकला तरी पैलवान साहेबांनी सांगितलं माझ्या माध्यमातून कॅश प्राइज जरूर दिली जाईल। यावे चेंडू हवेमध्ये आहे, खेळाडू आणखीन एक कॅच। बनपुरी 11 बनपुरी या टीमला जणू लागले का नजर आणि दोन्ही बॅटर मात्र गेलेत माघारी आणि तदनंतर मात्र कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अर्थातच सोनवडे या टीमनं व्हॉट अ कमबॅक। दोन चेंडू दोन विकेट हॅट्रिकची संधी आहे उपलब्ध आता नितीनसाठी। यावेळी मात्र उचलला मिड विकेट रीजन आरेला धीरे कारे उत्तर ईट का जवाब पत्थर से देंगे कड़वा देंगे जनाब। पहली तेरी बारी अब मेरी बारी, बारी बारी साफ की आएंगी बारी आणि फायनलच्या मॅच मध्ये मात्र दीपकने उचलला आणि फेकून दिला मिड विकेट रीजनच्या बाहेर। येतोय बेधडक सडकवरती षटकार। हातातून निसटला आणि तदनंतर सोनवडेच्या अगदीच्या हातांनी डोक्यावरती हात ठेवला होता की ही देखील विकेट येते की काय, जाळ्यामध्ये हा देखील मासा अडकतोय की काय, मात्र अखेरीस निघाला आणि तदनंतर मात्र तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 4 आणि धाव संख्या फक्त 7 या आकड्यावरती 7 धाव संख्या। बरंच प्रेम राहिलंय पैलवान साहेब आरवी डेव्हलपर्स पैलवान साहेबांचे देखील बरंच प्रेम राहिलंय बॉसच्या पाठीशी। मॅचचा आनंद घेत आहेत ते देखील, घरी जरी असले तरी त्यांना माहिती आहे पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि पैलवान साहेब एक नातं जोडलंय। म्हणजे पैलवान साहेबांना आज कुठेही असू दे न विचारता त्यांचा बॅनर लावू शकतो एवढं आज त्यांचं प्रेम राहिलंय, न विचारता स्पॉन्सरशिप टाकू शकतो एवढं त्यांचं प्रेम राहिलंय या तालुक्यावरती। हो यावी चेंडू गुडलाईन स्पॉट मध्ये पडला, बॅट स्विंग झाले आणि तदनंतर चेंडू आपण पाहिलं तर अगदी निघून जातोय निर्धाव चेंडूसाठी। अगदी नितीनसाठी देखील पैलवान समीरभाई दिगे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं जरूर कॅश प्राइज झालाय। मात्र अप्रतिम गोलंदाजी राहिल्या पैलवान साहेब। नेहमी आपण पाहिलं तर सध्या प्रत्येक जण विचारतो पैलवान साहेब आहेत कुठे, मात्र पैलवान साहेबांची एकदाच एंट्री होणार आहे, ती जोरदार होणार आहे आणि ती धमाकेदार एंट्री होणार आहे आणि आम्ही सर्वजण त्या एंट्रीची जरूर वाट पाहतोय। ते होईल एखाद्या मोठ्या स्पर्धेला त्यांची रॉयल एंट्रीची तयारी आम्ही देखील करतोय। सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मंगेश आला शेवटचे षटक। ओहो सुरेख फटका अगदी निघून जातोय व्यासपीठाच्या अगदी बाजूने सीमारेषेच्या बाहेर बॅटिंग करत असताना फलंदाज विवेक वरपेच्या बॅट मधून येतोय बकरा चषक फायनलचा धमाका। टाकायचा प्रयत्न, विकेट कीपर पकडतोय दीपक आहे, नॉन स्ट्राइक एंडला फेकला मात्र तोपर्यंत कुठलीही धाव येत नाही हाती।
अप्रतिम मॅच. आज लकी ड्रॉ आपण पाहिलं तर प्रेक्षकांसाठी कूलर आहे, म्हणजे तुम्ही फक्त तुमचं नाव लिहून द्या, चिठ्ठी आली तर घरी घेऊन जा कूलर. पण आजच आहे, आजच्या नंतर परत वाट बघावी लागेल. यावेळी देखील क्रॉस बॅटर्ड मे झुकेगा नाही साला निघून जातोय मिड विकेट रिजनच्या बाहेर, येतोय विवेकच्या बॅट मधून धमाका, अप्रतिम फटका. आणि तदनंतर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये मात्र आता आग लावतोय. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये मिड विकेटला आहे, खेळाडू एक जण पुढे बघतो एक जण मागे, आणि अखेरीस दोघांची अगदी धडक जरूर झाली आहे. मात्र यावेळी कॅच पकडल्या, विकेट चालल्या. विवेक बॅक टू डकआउट. धाव संख्या आहे फक्त 20. कभी खुशी कभी गम, कधी फलंदाज कधी गोलंदाज, कधी बनपुरी तर कधी सोनवडे असे राहिले पहिले 4 चेंडू. आणि तदनंतर आपण पाहिलं 2 षटकार जरूर आले. मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये झाल्या दाखल, अर्थातच सागर. यावेळी मात्र अगदी गरकन फिरवला, निघून जातोय विरकांचा अगदी 6 धावांसाठी षटकार. ओढ स्ट्रोक, अप्रतिम फटका. मिड विकेट रिजन करतोय कव्हर. धाव संख्या अगदी 26. यावेळी मात्र अगदी लिडिंग एज बॅटच्या साह्याने, जिथे आपण पाहिलं तर एका धावेसाठी चेंडू जरूर निघून जातोय. डिक्लेअर स्वरूपामध्ये आला चेंडू, आणि एका धावेने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 27 आणि 28 धावेचं आव्हान आहे. चला लगेच मैदानामध्ये उतरायचंय. 28 धावेचं आव्हान आहे आता. लगेच मैदानामध्ये आपण दाखल व्हा. 28 रन्स टू विन. 28 धावा हव्यात विजयासाठी. तोपर्यंत ऐकूयात अगदी एक सुमधुर संगीत. आज लकी ड्रॉ आहे, 2 कूलर आहे. आणि आज लकी ड्रॉचा मानकरी कोण असेल?
आमच्या समीर डिगे दादांच्या या नावात दम आहे र आमच्या समीर डिगे दादांच्या या नावात दम आहे र आमच्या समीर डिगे दादांच्या येस कधी न मिटणार नाव पैलवान समीरभाई दिघे साहेब. खरं तर या व्यक्तीनं आज पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंचं मन जिंकलं. तो व्यक्ती त्यांचं सुमधुर संगीत. हो पहिला चेंडू अतुलच्या विरोधामध्ये स्टँड अँड डिलिव्हर पोहोचवलाय षटकार. बॅटच्या रडामध्ये आला आणि तदनंतर अगदी पोहोचवल्या 6 धाबेसाठी अगदी षटकार येतोय. अप्रतिम सुरुवात केली अतुल भालेकर या मॅच मध्ये. अगदी बॅटच्या समोर देऊन बसलाय चेंडू. यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता. पहिला चेंडू षटकार आला. होळी निमित्त बकरा चषक 2024 तुम्ही पाहताय. हाफ ट्रॅकर क्रॉस बॅटेड आणखीन एक येतोय. बिग हिट बॅक टू बॅक 2 षटकार या मॅच मध्ये. आता मात्र मंगेशने लावली आग. बॅक टू बॅक 2 येतात. बकरा चषक 2024 चा आणखीन एक फायनलचा षटकार. प्रत्येक विकेटला 1000 रुपये. स्लोरवन टांगला गती परिवर्तन. अप्रतिम चेंडू कमबॅक करणारा सातारा टेनिस क्रिकेटचा अर्थातच साइड मलिंगा कमबॅक करतोय. मंगेशने आज अगदी मी म्हणेल सोनवणे संघाच्या अगदी घरामध्ये दिवाळी आणली. 2 षटकार लगावून मात्र पैलवान भाई समीर भाई दिघे साहेब यांच्या माध्यमातून अतुलच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक. हो पुन्हा एकदा कमबॅक केलाय. परफ्यूम बॉल या मातीचा सुगंध अगदी घेऊन गेला मंगेशच्या बाजूने आणि त्यानंतर मात्र डोळ्यासमोरून जाणारा चेंडू टाटा बाय बाय करून गेला. अगदी माने सरकार विकेट साठी आता 100 तब्बल या मॅच मध्ये. आता अतुलकडे लक्ष राहिलंय. मंगेशने प्रभावित केलं सोनवडेवाडी टीमला. आज पहिल्या पारितोषिकावरती नाव लिहिता येईल का की पुन्हा एकदा या मॅच मध्ये बनपुरी घेऊन जाईल प्राइज. काय असेल या मॅचचं चित्र कोणासाठी असेल. लकी बकरा बकरा जाईल कुठल्या गावामध्ये ते पाहूयात. यावेळी देखील त्या फटका जागेवरती थांबवले. पहिले 2 चेंडू 2 षटकार. तदनंतर 3 चेंडू. कुठली धाव दिली जात नाहीये. 3 चेंडू काढले डॉट आणि अगदी शेवटचा चेंडू मात्र आता बाकी आहे. यावेळी मात्र अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि मंगेश साठी देखील आपण पाहिलं तर पैलवान भाईंच्या अगदी आपल्या मंगेश साठी देखील आपण पाहिलं तर अगदी 500 रुपयाचा प्राइज जरूर आहे. दोन्ही समालोचकांसाठी देखील त्यांनी 500 रुपयाचं प्राइज पाठवलं गेलं. मी मनापासून आभार व्यक्त करेल. धावसंख्या अगदी 13 धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या अगदी 13 या आकड्यावरती. म्हणजे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. चला टीम मीटिंग थांबवायची मी विनंती करेल. स्पीडअप घ्या. पहा लवसर प्रत्येक जण सुखात येतो. दिवस जेब में पैसा है तो सब पूछेगे भाई तू कैसा. दिवस चांगले असतात न ओळखणारे पण हात दाखवतात. पण जेव्हा एखादा माणूस बॅकफुटला येतो तेव्हा त्याच्यासोबत जे उभे असतात ते कट्टर असतात
आज आपण पाहिलं तर पैलवान साहेब मेहनत घेत आहेत, पैलवान साहेब कमबॅक करतात आणि बॉस आणि मी आम्ही संपूर्ण आपण पाहिलं तर पैलवान साहेब जीत में भी तेरे साथ हार में भी तेरे साथ तेरा फॅन हूँ फॅन रहूंगा. त्या व्यक्तीला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मानतो आणि आजही त्या व्यक्तीला न विचारता त्यांचा बॅनर झळकतो, हे त्यांच्यावरचं प्रेम. बॅकफुटला जातो, स्क्वेअर कट आहे, क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर केला, पहिली धाव वेगाने, दुसऱ्याचा प्रयत्न नाही, अगदी एकाच धावेती समाधान, एकच धावच या मात्र कंप्लीट केली जाते. जो वाईट वेळेत असतो तो कट्टर मित्र असतो, कारण की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं हे पहिलं गाणं पैलवान साहेबांनीच आम्हाला ऐकवलं. तदनंतर मात्र त्या मित्रासाठी शेवटपर्यंत उभे राहणारा शिवा जाधव बॉस. आणि आज त्याच्या स्पर्धेनिमित्त आपण पाहिलं तर पैलवान साहेब अगदी मुद्दामून ही संपूर्ण मॅच पाहत आहेत. त्यांना माहिती आहे बॉसचं आयोजन आणि पैलवान साहेबांचा बॅनर देखील तुम्ही पुढे पाहता. या व्यक्तीचं मन मोठं आहे, ते ओळखलं, ज्या व्यक्तीने त्याला ओळखलं त्यांनी त्यांना मानले. यावेळी मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, चिकी धाव, जीव मोठी यष्टांकडे, विकेटचं पतन, बॅटर गॉन. आणि डीजे अद्वैत शिवा बॉस तुमच्यासाठी प्राइज झालाय. पैलवान भाईंच्या माध्यमातून ब्लँडरचा खंबा आलाय तुमच्यासाठी प्राइज. 1.25 महिना, पण 1.25 महिना झाल्यानंतर तो फोडूयात. पैसे आले. हो यावी मात्र अगदी सरळ हाताने हो आहे, फेकलाय मात्र दुसऱ्या दिशेला, फेकायचा होता अगदी वाशीला, फेकला काशीला आणि तदनंतर अगदी टँगो टँगो. येणारे 3 चेंडू 13 धावा, वॉट अ मॅच. 3 चेंडू 13 धावा, 13 धावा, 3 चेंडू. मॅच बनले. सोनावडे टीम या मॅच मध्ये येईल का, कारण की अजूनही विजयासाठी 3 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. वॉट अ मॅच, अप्रतिम मॅच. काय चर्चा रगले आरबी डेव्हलपर्स मॅच पाहत आहेत. आमचे पहिलवान साहेब असतील, गोपीदादा असतील, प्रत्येक जण मॅच या आनंदाने पाहत आहेत. बॅकफुटला जातोय, पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. तदनंतर अगदी एकाच धावेती समाधान मानलं जाते. अप्रतिम. आता समीकरण आपण पाहिलं तर येणारे तब्बल 2 चेंडू आणि 12 धावेची गरज. 2 चेंडू 12 धावा. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्याने मी नव्याने, हे मी नाशवंत नाही. हे मात्र जरूर प्रत्येक जण आपल्या मनाशी बोलतोय. चाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेल नव्यानं, रोखेल मला अशी अजून भिंत तयार नाही. रोखेल कोणी या मॅचला, अशी भिंत तयार झाले का. वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच, पण तेच काटे चालण्याचा वेग वाढवतात. हा वेगळा इतिहास आहे. हो सुरेख फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मागे मागे, कॅच होती, ड्रॉप. या मॅच मध्ये घडतंय काय, कॅच ड्रॉप झाली आहे आणि येस येस तिथले प्रेक्षक थँक्यू 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 थँक्यू. एक बारा आणि पुढे घेण्याचा प्रयत्न आणि अखेरीस होळी निमित्त बकरा चषक 2024 मध्ये विजेता राहिला बनपुरी 11 बनपुरी संघ आणि बकरा जाईल बनपुरीच्या गावामध्ये. दुसऱ्या क्रमांकावरती समाधान राहिले सोनावडे टीम. वेल प्लेड, हार्ड लक बॅड लक. मात्र दुसऱ्या क्रमांकावरती सोनावडे संघाने मात्र आपलं नाव कोरलं. वा मजा आली मॅचला. लकी ड्रॉ होईल आता. प्रेक्षकांनी जायचं नाहीये, लकी ड्रॉ मध्ये जे नाव येईल तो प्रेक्षक इथे उपस्थित पाहिजे, तरच त्याला कूलर दिला जाईल. अप्रतिम.
चला स्क्रीन वरती सध्या दाखवलं जाते बनपुरी 11 बनपुरी संपूर्ण ग्रामस्थ आमचे सगळे आज आपण पाहिलं तर अतुल दादाचा भाऊ देखील आलाय. सर्वांना मी विनंती करेल आपण जॉईन व्हा. 2 मिनिटं कॅमेरामॅन सर्व बनपुरीचे ग्रामस्थ जॉईन होऊ देत आणि त्यानंतर एक छान फोटो टिपला जाईल. ही संपूर्ण बनपुरी 11 बनपुरी सध्या हात वर करून सांगते आमचा सरपंच देखील जॉईन